मान्यवर कांशीरामजी, यूपी सिंगजी, माता जिजाऊ, सावित्रीमाई, अहिल्यामाई या सर्व बहुजन परंपरेला मी वंदन करतो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक दत्तात्रय मोरे साहेब, ज्यांनी उद्घाटन केले ते किरण डुमणे साहेब, माझ्या आधी ज्यांनी विचार मांडले ते माझे नाशिकचे मित्र ओबीसी नेते गोरक्षनाथजी आखाडे, माझ्यासोबत आलेले आमचे बुजुर्ग ओबीसी नेते ज्ञानेश्वरराव शिरसाट काका, विचारमंचावर सर्व उपस्थित आणि ज्यांनी हा कार्यक्रम अत्यंत थोड्या अवधीमध्ये यशस्वी करण्यासाठी खूप कष्ट घेतले ते आमचे मित्र दिनेशजी पारखी आणि आपण सर्व उपस्थित बहिणींनो आणि भावांनो. सभा कशी चालवावी याची काही सूत्र असतात. आणि सुरुवातीच्या ज्या काही सभा जेव्हा झाल्या असतील सुरू भारतामध्ये, तर ग्रामसभा किंवा जिल्हा परिषदेच्या याच्या सभा, सभागृहामधल्या सभा या फार अलीकडच्या आहेत. पण फार पूर्वी विचारांच्या सभा व्हायच्या. राजाच्या दरबारामध्ये दोन विरोधी विचारसरणीचे विद्वान बोलवले जायचे आणि दोन्ही विरोधी विचारसरणीच्या विद्वानांना दरबारामध्ये बोलायची संधी मिळायची. परंतु तिथे एक नियम होता की राजाकडून तिथं अभय मिळायचं. एखाद्या विद्वानाने जर राजावर खूप काही टीका केली, राजाच्या विरोधात बोलला, तर काही राजे लोक संतापून त्याची मुंडकी छाटण्याचे आदेश द्यायचे. अशा अनेक प्रसंग आहेत आपल्या पुराण कथांमध्ये आहेत. गार्गीचं उदाहरण सगळ्यात मोठं आहे. तो जो कोणी गार्गी जेव्हा आपले विचार मांडत होती त्यावेळेस तो जो ब्राह्मण पुरोहित होता तो शेवटी खूप चिडला गार्गीवर आणि त्याने गार्गीला सांगितलं की तू आता खाली बसते की तुझं मुंडकं छाटू. असं हे गार्गीचं पण उदाहरण आहे. तर त्यानंतर समाजामध्ये जे काही ब्राह्मणी वर्चस्व आलं त्यावेळेस ब्राह्मणांनी प्रत्येक गोष्टीमध्ये एक नवी सिस्टीम निर्माण केली की ज्या नव्या सिस्टीममुळे ब्राह्मणांचं वर्चस्व टिकून राहील. आणि म्हणून त्यांनी सभा कशी चालवावी याचं तंत्र सुरू केलं, निर्माण केलं. त्यांनी काय केलं की वक्ता कोणी असेल, विद्वान, आता विद्वत्ता ही कुठल्याही जातीमध्ये वर्णामध्ये असू शकते. जसं गार्गीमध्ये एक स्त्रीमध्ये पण होती, गार्गीमध्ये. तो विद्वान वक्ता कोणत्याही जातीचा असेल, कोणत्याही धर्माचा असेल, कोणत्याही लिंगाचा असेल, त्याला कोणी विरोध करू शकत नव्हतं. ब्राह्मण विरोध करू शकत नव्हते, कारण राजाच्या दरबारामध्ये राजाचे आदेश चालायचे. पण सभेचं त्यांनी जे सूत्र जाहीर केलं तिथे की वक्ता कोणीही असो, अध्यक्ष ब्राह्मण असायचा. वक्ता कोणी असो, अध्यक्ष ब्राह्मण. आणि या अध्यक्ष ब्राह्मणाचं काय, त्याचं काम काय असायचं की वक्ता तासभर बोंबलेल, वेगवेगळे पूर्वगामी विचार सांगेल, विज्ञानवादी विचार सांगेल, समतावादी विचार सांगेल. आणि ब्राह्मण अध्यक्षाने आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये त्याच्या भाषणावर बोळा फिरवायचा. तर ही ब्राह्मणी पद्धत आहे. ही अध्यक्षाने सगळ्यात शेवटी बोलावं, ही ब्राह्मणी पद्धत आहे. आणि ही ब्राह्मणी पद्धत तुम्ही मोडली त्याबद्दल तुमचं अभिनंदन. अर्थात आता आम्ही पण हुशार झालेलो आहोत.
आमच्या सभांमध्ये बहुजन विद्वान असतात आणि बहुजनच अध्यक्ष असतात. त्यामुळे बहुजन विद्वान जे बोलेल त्याला सपोर्टिंगच बहुजन अध्यक्ष बोलतील याच्याबद्दल खात्री असते. पण नेहमी असं होतच असं नाही, नेहमी असं होत नाही. कधी कधी आपला बहुजन अध्यक्ष सुद्धा आपल्या बहुजन विद्वानाच्या भाषणावर बोळा फिरवू शकतो. काल आम्हाला ब्रह्मपुरीमध्ये हा अनुभव आला. 2 विद्वान वक्ते बोलवलेले, एक दिल्लीचा JNU जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी JNU स्कॉलर, JNUचा स्कॉलर असलेला प्राध्यापक संतोष सुरळकर, अत्यंत विद्वान, अत्यंत अभ्यासू माणूस, आणि इतका अभ्यासपूर्ण भाषण त्याने 1 तासभर केलं. त्याच्यानंतर मग मी होतो, मीही 1 तासभर आपली सगळी ओबीसीची बाजू मांडली अभ्यासपूर्ण रीतीने. त्यांनी जो अध्यक्ष नियुक्त केलेला होता, आता वास्तविक संकेत असा असतो की अध्यक्षाने झालेल्या भाषणांचा थोडक्यात समारोप करावा, थोडक्यात आढावा घेऊन एक 15-20 मिनिटात अध्यक्षीय भाषण संपलं पाहिजे. अध्यक्ष जो उठला त्याने जो माईक ताब्यात घेतला, 1.5 तास भाषण केलं आणि त्या 1.5 तासामध्ये आमच्या दोघा विद्वानांचं भाषण त्याने शून्य करून टाकलं. आणि गंमत अशी, त्या कालच्या कार्यक्रमामध्ये जो उठला ज्याने माईक घेतला की तो भाषणच करणार. आता सूत्रसंचालन करणाऱ्याचं काय काम असतं, त्याने फक्त पुढच्या वक्त्याचं नाव पुकारायचं असतं, ते आता अमुक अमुक साहेब बोलतील. तर ते अमुक अमुक साहेब बोलतील याच्या आधी तो कमीत कमी 20 मिनिटाचं पुराण लावायचा, भाषणच. बरं, आभार प्रदर्शन करण्याचं काय काम असतं मला सांगा बरं तुम्ही, की या कार्यक्रमाला ज्यांनी मदत केली त्यांची नावं वाचून दाखवायची. त्याने सुद्धा आज होताच भाषण टाकलं. तर ही अशी जी काही गंमत आपल्या बहुजनांच्याही कार्यक्रमामध्ये पाहायला मिळते. कुठल्याही प्रकारचं प्रसंगावधान नाही, आकलन नाही, कोणती गोष्ट कुठे किती मांडली पाहिजे, किती ताणली पाहिजे, समोरच्या लोकांनी किती वेळ बसून तुमची गंमत जम्मत बघावी, याला काही मर्यादा असतात. लोक घरची सगळी कामं बाजूला सारून इथं आलेली असतात, काहीतरी अपेक्षा असते त्यांची. हे आमचा जो काही अमूल्य वेळ आम्ही इथं तुमच्या समोर बसून खर्च करतो आहोत, तर काहीतरी त्याच्यातून आम्हाला फलनिष्पत्ती झाली पाहिजे, असं एक सर्वसाधारणपणे सभेचं सूत्र असतं. आता मला तो मानसिकतेचा विषय दिलेला आहे, ही ओबीसीची मानसिकता. आता हे बरोबर आहे की भारतामध्ये जो काही समाज आहे तो अशा पद्धतीने विभागला गेलेला आहे, अपारदर्शक भिंतींनी. इकडचं तिकडे काही दिसत नाही, तिकडचं इकडे काही दिसत नाही, खालच्या वरती जाऊ शकत नाही, वरच्या खाली येऊ शकत नाही, असं जी काही विभागणी बाबासाहेबांच्या सांगण्यानुसार झालेली आहे. त्याच्यामुळे मानसिकतेमध्ये सुद्धा सांगताना बोलताना ओबीसीची मानसिकता, मुस्लिमांची मानसिकता, ब्राह्मणांची मानसिकता, तर ही मानसिकता येते कुठून? तो व्यवहारातून येते. आणि व्यवहारामध्ये तो जो तुमचा समाज घटक आहे, मग तो ओबीसी असेल, ब्राह्मण असेल, मुसलमान असेल, ख्रिश्चन असेल, तो जो समाज घटक या संपूर्ण समाजाच्या व्यवहारामध्ये, व्यवस्थेमध्ये तो नेमका ज्या स्थानावर आहे त्या स्थानावर त्याची एक वेगळी संस्कृती घडलेली असते, काही परंपरा घडलेल्या असतात, त्यांचे काही गैरसमज असतात.
त्यांनी काही आराखडे बांधलेले असतात स्वतःच्या प्रगतीचे, स्वतःच्या अस्तित्वाचे, की हे केलं म्हणजे आमचं अस्तित्व टिकून राहील, हे केलं म्हणजे आमची प्रगती होईल. याच्यातून ती मानसिकता तयार होत असते, लक्षात. आणि या मानसिकतेचा अभ्यास करून या देशाची ब्राह्मणी व्यवस्था जी आहे ती तुमच्या आमच्यावर सत्ता गाजवते आहे. त्यांनी या सगळ्या तुमच्या मानसिकता अभ्यास करून स्वतःकडे नियंत्रित केलेले आहे, कारण त्यांनी अभ्यास केलेला आहे तुमच्या मानसिकतेचा. मुसलमानांच्या बाबतीत सांगितलं जातं की ते फक्त सुरक्षिततेची मानसिकता ठेवतात, कारण ते स्वतःला अत्यंत असुरक्षित समजतात. बस जान माल बची रहनी चाहिए, बस हमें कुछ नहीं चाहिए. या मानसिकतेचा वापर करून काँग्रेसने गेल्या 70-75 वर्षापासून मुसलमानांची वोट बँक वापरली. RSS BJPचा धाक दाखवायचा, दंगलींचा धाक दाखवायचा आणि मुसलमानांची एक गठ्ठा वोटिंग काँग्रेसने मिळवायची. तीच गोष्ट दलितांच्या बाबतीत, तीच गोष्ट ओबीसींच्या बाबतीत, सगळ्यांना असुरक्षित ठेवायचं. आणि मग सुरक्षा शोधण्यासाठी मग ते लोक बरोबर शोधत कोणी काँग्रेसच्या दाराशी जातं, कोणी भाजपच्या दाराशी जातं, कोणी कम्युनिस्टांच्या दाराशी जातं. तर या संदर्भामध्ये आपण जेव्हा विचार करतो की समाजामधला सगळ्यात मोठा संख्येने, आणि केवळ संख्येने नाही सांस्कृतिक मानसिकतेने असा एकत्र बांधलेला जो 52% ओबीसी समाज आहे, याची नेमकी काय मानसिकता असायला हवी, काय असावी, याचा अभ्यास व्हायला पाहिजे. आणि त्याचा अभ्यास मात्र ब्राह्मण विद्वान करतात, आम्ही फारसे करत नाही. आम्ही फक्त व्यवहार करतो त्या मानसिकतेप्रमाणे. पण ही मानसिकता बदलली पाहिजे, तिच्यात काहीतरी विकास झाला पाहिजे, प्रगती झाली पाहिजे. असुरक्षितची मानसिकता असेल तर तिच्यातून बाहेर पडलं पाहिजे, थोडंसं धाडस दाखवलं पाहिजे, ती वरची गुलामगिरी नाकारली पाहिजे. ही गोष्ट येत नाही व्यवहारामध्ये, कारण तो त्या मानसिकतेमध्ये बांधलेला असतो, लक्षात घ्या. पण तरी सुद्धा वर्ण जाती व्यवस्थेच्या व्यवहारामध्ये या ज्या उत्पादक जाती आहेत, ओबीसी मुख्यतः उत्पादक जाती आहे. अगदी कुणबीपासून सुरू होणारी जात म्हणजे शेतात राबणारी जात, तर अगदी सुतार, कुंभार, लोहार, नावी, धोबी, शिंपी या सगळ्या उत्पादक जाती आहेत, कष्टकरी जाती आहेत. आणि या उत्पादक आणि कष्टकरी जातींची एक स्वतःची कष्टकरी अशी एक संस्कृती आहे. आणि कष्टकरी असणं आणि कष्टकऱ्यांची संस्कृती असणं आणि ते एका मानसिकतेने बांधलेलं असणं हे नेहमी सत्ताधाऱ्यांना धोकेदायक असतं. कारण ते केव्हा त्याच्यातून प्रेरणा घेतील आणि बंड करून उठतील प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध, त्याचा काही भरोसा नसतो. आणि म्हणून या देशाची जी काही ब्राह्मणी व्यवस्था आहे, वर्ण व्यवस्थेपासून तर जाती व्यवस्थेपर्यंतची, ती सातत्याने सर्वात जास्त घाबरत असेल तर ते फक्त ओबीसींना घाबरते. बाकी इतरांना ती कुणालाच घाबरत नाही, फक्त ओबीसींना घाबरतात. ते नेहमी काळजी बघतात, अगदी डोळ्यात तेल घालून काळजीपूर्वक बघतात ओबीसींच्या प्रत्येक व्यवहाराकडे, प्रत्येक गोष्टीकडे, त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे डोळ्यात तेल घालून ब्राह्मण विद्वान अभ्यास करत असतात. ते आम्ही अनुभवतो की आमच्यावर कोणाचं किती लक्ष आहे ते.
आम्ही एखाद्या ठिकाणी सभेला पोहोचण्यापूर्वीच त्यांची जासूस तिथं आधीच पोहोचलेले असतात. आम्ही काय बोलतो, काय सांगतो, काय लिहितो, सगळं बारीक लक्ष असतं. तर काय नेमकी ओबीसींची अशी एक कष्टकरी संस्कृती आहे आणि कष्टकरी मानसिकता आहे, ती समजून घेतली पाहिजे. एक प्रचंड मोठा इतिहास आहे या सगळ्या मानसिकतेला. हा जो ओबीसी समाज घटक आहे, हा आपल्या संस्कृतीशी, मानसिकतेशी अत्यंत चिवट आहे. आणि त्याचा जो केंद्रबिंदू आहे ओबीसीच्या संस्कृतीचा आणि मानसिकतेचा, तो केंद्रबिंदू आहे ब्राह्मण विरोध. ब्राह्मण विरोध उदाहरण देतो मी, नुसतं मी असे हवेमध्ये बाता मारत नाहीये मी. कारण अडचण ही झालेली आहे की ओबीसींच्या बद्दल काही गैरसमज जाणीवपूर्वक या देशामध्ये निर्माण केले जात आहेत, पोचले जात आहेत. आणि कोणी येतं आणि ओबीसी कार्यकर्ते डोक्यावर टपली मारून निघून जातो, अरे काय तुम्ही ओबीसी काही करत नाही, तुमच्या पूर्वजांनी काय केलं नाही, तुमच्यासाठी आम्हीच सगळं केलं, आम्हीच तुम्हाला मंडला मिळवून दिला, तुम्ही काय करताय. हा जो काही न्यूनगंड ओबीसी कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केला जातो, हे ब्राह्मी षडयंत्र आहे. हे ब्राह्मी षडयंत्र आहे. ओबीसींचा सगळा इतिहास गौरवशाली आहे, लढवय्या आहे. हे जाणीवपूर्वक लपवून ठेवण्यासाठी केवळ एखाद दुसरं उदाहरण त्याच्या तोंडावर हाणून त्याच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण केला जातो की तुम्ही काहीच करत नाही, तुमच्या पूर्वजांनी काहीच केलं नाही, आम्हीच तुमच्यासाठी केलं, आम्हीच लढलो तुमच्यासाठी, आम्हीच तुम्हाला मंडला मिळवून दिला. आणि मग तो न्यूनगंडात गेलेला ओबीसी काय म्हणतो, ठीक आहे बाबा चांगला आहे, मग मी घरातच बसतो ना, दे मला आणून घरी खाटल्यावर. पण जर ओबीसींनी स्वतःची एक ऐतिहासिक मानसिकता, ऐतिहासिक संस्कृती जर मांडली, शोधून काढली, अर्थात त्याची सुरुवात सर्वात आधी तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंनी केली, हे लक्षात घ्या. तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंनी ब्राह्मणी संस्कृतीच्या विरोधात जो काही ओबीसी आहे, कष्टकरी वर्ग, त्या काळामध्ये ओबीसी शब्द नव्हता, हा शब्द आम्हाला बाबासाहेबांनी दिला. ईसीबीसी किंवा ओबीसी, त्याच्या ओबीसीच्या आधी तो शूद्र होता. तात्यासाहेब महात्मा फुले शूद्र शब्द वापरतात, शूद्र, अतिशूद्र. त्याच्या आधी तो छत्रपती शिवरायांच्या काळात तो मावळा होता. त्याच्या आधी तो बौद्ध काळामध्ये हा ओबीसी उग आणि श्रेणी या दोन समाज घटकामध्ये काम करत होता, विभागलेला नव्हता, काम करत होता. आणि त्याच्या आधी तो बळीराजाची प्रजा होता. त्या बळीराजापासून सुरुवात केली आहे तात्यासाहेबांनी या कष्टकरी समाजाची, या ओबीसी समाजाची. शेतकऱ्यांचा राजा, रेतीचा राजा, समतावादी राजा, ही जी काही प्रतिमा बळीराजाची निर्माण झालेली आहे, ती ओबीसींच्या कष्टातून निर्माण झालेली आहे. आणि तिथून ओबीसीची संस्कृती तयार झालेली आहे. आणि तिचा केंद्रबिंदू आहे आर्य ब्राह्मण विरोध.
ब्राह्मणी धर्माच्या विरोधात, ब्राह्मणी संस्कृतीच्या विरोधात जेवढेही धर्म या देशामध्ये स्थापन झालेले आहेत, हे सगळे धर्म शूद्रादी अतिशूद्रांचे धर्म समजले जातात. आणि त्या धर्मांची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचं काम या ओबीसींनी केलेलं आहे. लक्षात घ्या, बौद्ध धर्मामध्ये जेव्हा बौद्ध धर्माची क्रांती झाली, वर्ण व्यवस्था नष्ट झाली आणि वर्ण व्यवस्था नष्ट होऊन त्या जागेवर पुग आणि श्रेणी हे दोन समाज घटक तयार झाले. एक तोच उत्पादन करणार आणि तोच व्यापारी म्हणून साता समुद्रापलीकडे रोम इटलीपर्यंत बाजारपेठ तो निर्माण करायचा आणि तिथे जाऊन माल विकायचा आणि तिथून नफा कमवून परत भारतात यायचा. हे सगळं कोणी केलं? पुग आणि श्रेणी, की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज घटक होता. या ओबीसी समाजाने, या पुग आणि श्रेणी समाज घटकाने बौद्ध धर्माची क्रांती जी होती ती 700 वर्ष वर्धिष्णू स्वरूपात ठेवली. जगामध्ये अनेक क्रांत्या झाल्यात, 100-200 वर्षामध्ये खतम झाल्यात. मग रशियन क्रांती असेल, नाही तर चीनची क्रांती असेल, नाही तर फ्रेंच क्रांती असेल, सगळ्या क्रांत्या बघा तुम्ही जगातल्या 100, 150, 200 जास्त नाही. पण 700 वर्ष केवळ भारतात नाही तर अशा खंडाच्या सगळ्या मोठ्या देशांमध्ये बौद्ध क्रांती ही 700 वर्ष वर्धिष्णू स्वरूपामध्ये राहते. त्याचं कारण कुठलीही व्यवस्था जर भक्कम व्हायची असेल, टिकाऊ व्हायची असेल आणि विकसित होणारी असेल, विस्तारित होणारी असेल कुठलीही व्यवस्था, तर त्या व्यवस्थेची जी काही अर्थव्यवस्था असते ती अर्थव्यवस्था नेमकी कोणाच्या ताब्यात आहे? कारण अर्थव्यवस्था मजबूत होणे म्हणजे तुमची उत्पादक व्यवस्था मजबूत असणं. जास्तीत जास्त उत्पादन झालं, जास्तीत जास्त ते उत्पादन लांब लांबपर्यंत बाजारपेठांमध्ये विकलं जाईल आणि तिथून पैसा येईल आणि तुमची व्यवस्था मजबूत होईल. ही सगळी अर्थव्यवस्था मजबूत करण्याचं काम आणि त्याबरोबर बौद्ध धर्माच्या विस्तारीकरणाचं काम हे सगळं ओबीसींनी केलेलं आहे. तुम्ही सगळ्या बौद्ध धर्माच्या वाङ्मयामध्ये बघा, कुंभार सुत्त आहे, म्हणजे कुंभाराच्या नावाने एक सुत्त आहे. त्याच्यात काय म्हटलेलं आहे? कुंभार सुत्त म्हणजे कुंभार जातीचं सुत्त नाही, मडके तयार करणारा जो व्यावसायिक उत्पादक समाज घटक होता म्हणून त्याला कुंभार सुत्त म्हटलेलं आहे. तर तोपर्यंत जाती अस्तित्वात आलेल्या नव्हत्या, व्यवसाय अस्तित्वात आलेले होते, पण व्यवसायावर आधारित जाती व्यवस्था ही अस्तित्वात आलेली नव्हती. म्हणून कुंभार सुत्त म्हणजे याचा अर्थ कुंभार जातीचं सुत्त असं समजू नका. नाही तर आमच्या इथे जे कुंभार बसलेले असतील ते तेवढंच उचलतील आणि सगळीकडे घेऊन जातील आमच्या जातीचं सुत्त म्हणून. तर कुंभार सूत्रामध्ये असं लिहिलेलं आहे की एक कुंभार दिवसाला 500 मडके घडवतो, 500 मडके तयार करतो. कुंभशाळा म्हणजे कारखाना, त्या कारखान्यामध्ये दिवसाला 500 मडके तयार होतात दिवसाला. महिन्याला किती असते? आता तो जो काही मडक्यांचा कारखाना असेल ज्या गावामध्ये, त्या गावातले लोक काही दररोज माठ फोडत असतील का? चला हा माठ फोडून टाका, नवीन माठ घ्या. एक माठ घेतला तर 6 महिने पुरतो. मग याचे 500 माठ कुठे जात होते? हा जो दररोज 500 माठ तयार करायचा कारखान्यातून, कारण मालाचा खप असेल तरच तो उत्पादन करेल, नाही तर ठेवेल कुठे एवढे माठ जर विकले गेले नाही तर.
तर हा सगळा माल साता समुद्रापलीकडे रो मिटलीपर्यंत हा सगळा उत्पादनाचा माल जायचा. मग ते अन्नधान्य असो, तांब्या पितळाची भांडे असो, कपडे असो, वस्त्र असो, काही असो. ओबीसीने निर्माण केलेला हा सगळा उत्पादक माल जो आहे हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण व्हायचा. त्या कुमार सूत्रामध्ये असं लिहिलेलं आहे की बौद्ध भिक्खूंचा एक संघ, भिक्खू संघ, त्या भिक्खू संघाला त्या कुंभार कारखानदाराने, हा तो कारखानदार, त्या कारखान्याचा तो मालक, या कुंभार कारखानदाराने त्या भिक्खू संघाला निमंत्रण दिलं. त्याला जेव्हा कळलं की आपल्या या कारखान्याच्या रस्त्यावरून भिक्खू संघ जात आहे, कारण त्यावेळेस पायी फिरायचा भिक्खू संघ, 500 भिक्खूंचा संघ होता. त्याला या कुंभारांनी निमंत्रण दिलं आणि तो निमंत्रण देऊन निघून आला. त्यानंतर तिथला जो राजा होता त्याला समजलं की भिक्खू संघ आपल्या राज्यातून जातो आहे, तर राजाने पण आपला दूत पाठवला की भिक्खू संघाने यावे आणि माझ्या राजदरबारी माझी सेवा घ्यावी. तर त्या भिक्खू संघाच्या प्रमुखाने सांगितलं त्या राजाच्या दूताला की आम्ही कुंभाराकडे जाऊ पण तुमच्याकडे येणार नाही. कारण बौद्ध धर्माचं जे सूत्र होतं ते सूत्र म्हणजे कष्टकरी माणसाला प्रतिष्ठा देण्याचं. राजाला प्रतिष्ठा नाही द्यायची, कारण भिक्खू संघ म्हणजे विद्वान संघ, विद्वानांचा संघ, सन्मानित लोकांचा संघ, प्रतिष्ठित लोकांचा संघ म्हणजे भिक्खू संघ. भिकारी नाही, विद्वान. आणि अशा या विद्वानांनी राजाला सन्मान देण्यापेक्षा त्यांनी कुंभाराला सन्मान देणं योग्य समजलं आणि त्यांनी कुंभाराची सेवा घेतली पण राजाची सेवा घेतली नाही. सुताराचं पण एक सूत्र आहे, त्याच्यात असं लिहिलेलं आहे की बौद्ध विद्यापीठातून सुतारकाम शिकून आलेला एक सुतार, म्हणजे जातीने सुतार नाही, पण तो बौद्ध विद्यापीठात गेला, तिथे काय काय शिकला आणि त्याच्यासोबत तो सुतारकाम पण शिकला. कारण बौद्ध विद्यापीठांचं एक सूत्र होतं, एक नियम होता. नियम असा होता की बौद्ध विद्यापीठात जो शिकायला येईल, बौद्ध विद्यापीठामध्ये जो ज्ञानार्जन करायला येईल, शिकायला येईल, विद्या शिकायला येईल, त्याने कुठल्याही क्षेत्रामध्ये तज्ञ व्हावं, कुठल्याही क्षेत्रामध्ये विद्वान व्हावं, त्याने अर्थतज्ञ व्हावं, त्याने शिक्षण तज्ञ व्हावं, त्याने कलेच्या क्षेत्रामध्ये त्याने विद्वान व्हावं, साहित्यिक व्हावं, तत्वज्ञानी व्हावं. काय तुला व्हायचं ते हो बाबा, पण तुला कुठलं तरी एक कष्टाचं काम आलंच पाहिजे. तू मोठा अर्थशास्त्रज्ञ आहे ना, पण तुला सुताराचं काम आलं पाहिजे, तुला लोहाराचं काम आलं पाहिजे, नाही तर तुला झाडू तरी बनवता आला पाहिजे. तर विद्वत्तेच्या सोबत कष्टाला त्यांनी सन्मान दिला. तू खूप मोठा विद्वान आहेस बाबा, पण तुला नांगर हाकता येतो का? नाही हाकता येत ना, मग तू नागरगठ्ठ्या, तुला काही अक्कल नाही, तू काही विद्वान नाही, पुस्तकी ज्ञान घेऊन आला. तर अशा प्रकारे बौद्ध विद्यापीठामधून जे तज्ञ विद्वान लोक बाहेर पडायचे, त्यापैकी कोणी सुतार कामात प्रवीण होता, कोणी लोहार कामात प्रवीण होता, कोणी मडके घडवण्यात प्रवीण होता, कोणी झाडू बनवण्यामध्ये प्रवीण होता.
असा एक सुतार बौद्ध विद्यापीठातून सुतारकाम शिकून आलेला आणि सुतार काम करणारा हा सुतार जेव्हा राजाच्या दरबारात प्रवेश करतो तेव्हा राजा सकट सगळे दरबारी उठून त्याला नमस्कार करतात. हे त्या सूत्रामध्ये लिहिलेलं आहे. एवढी प्रतिष्ठा कष्टकरी करणाऱ्या वर्गाला म्हणजे ओबीसी वर्गाला या बौद्ध धम्माने दिलेली होती. आणि बौद्ध धम्माने जी प्रतिष्ठा दिली, जो सन्मान दिला, त्याच्या बदल्यातही या ओबीसींनी फार मोठं बौद्ध धम्माला योगदान दिलं. मोठमोठी जे तुम्ही लेण्या ज्या बघताय त्या लेण्यांमध्ये सुतारांची, लोहारांची, कुंभारांची श्रेणी म्हणून त्यांची नावं असतात की या लोकांनी मदत करून हे विहार उभं केलं, या लेण्या उभ्या केल्यात. ही सगळी जी काही सांस्कृतिक रचना बौद्ध धम्माची दिसते ती निर्माण करण्यामध्ये या सगळ्या पुग आणि श्रेणीमध्ये काम करणाऱ्या ओबीसी कष्टकऱ्यांनी निर्माण केलेले आहे. का निर्माण केले त्याचं कारण आहे. एक कोसंबी नावाचे फार मोठे विद्वान आहेत, डी कोसंबी. त्यांनी जे संशोधन केलं त्याच्यानुसार त्यांनी जे विश्लेषण केलं, त्यांचं असं म्हणणं आहे की या ओबीसी कष्टकऱ्यांनी निर्माण केलेला माल जेव्हा देशोदेशी विकायला जायचा, त्यांनी जे व्यापारी मार्ग निर्माण केले होते त्या काळामध्ये, नद्यांमधून, जंगलांमधून, त्या सगळ्या व्यापारी मार्गावर या ओबीसी कष्टकऱ्यांनी लेण्या निर्माण केल्या आणि मोठमोठी बौद्ध विहार निर्माण केली आणि त्याच्यातून पुढे बौद्ध विद्यापीठ निर्माण झाली. कारण जेव्हा त्यांचा माल त्या रस्त्याने निघाला, त्या व्यापारी मार्गाने, तर रात्र झाली की कुठेतरी मुक्काम करावा लागायचा. तर अशा ठिकाणी त्यांनी विहारं बांधली की ज्या ठिकाणी बरोबर संध्याकाळ होईल आणि तिथं मुक्काम करावा लागेल. अशा ठिकाणी नेमके त्या लेण्या कोरल्या गेल्या की ज्या लेण्यांमध्ये त्यांना मुक्काम करता येईल. मोठमोठी कोठारं पण आहेत तिथे. या सगळ्या व्यापाऱ्यांचा जो माल होता तो माल तिथं साठवता येत होता. बँकिंगची व्यवस्था या विहारांमध्ये आणि लेण्यांमध्ये होती. या व्यापाऱ्यांनी जो पैसा कमवलेला असायचा तो पैसा तिथं सुरक्षित ठेवला जायचा लेण्यांमध्ये आणि विहारांमध्ये. आणि जेव्हा हे सगळे व्यापारी व्यापार करायला निघायचे तर त्यांची मुलं आणि त्यांच्या बायका या लेण्यांमध्ये आणि या विहारांमध्ये तिथं शिक्षण घ्यायच्या. म्हणून ती विद्यापीठ झाली नंतरच्या काळामध्ये. तर बौद्धांची शिक्षण व्यवस्था ओबीसींनी निर्माण केली, मोठी केली. बौद्धांची संस्कृती जी लेण्यांमधून दिसते, विहारांमधून दिसते, ती ओबीसी कष्टकऱ्यांनी निर्माण केली. आणि बौद्ध धर्माचा अशा खंडभर विस्तार या ओबीसी कष्टकऱ्यांनी, उत्पादकांनी आणि व्यापाऱ्यांनी केला. तर ही जी कष्टकरी मानसिकता ओबीसींची आणि त्यातून निर्माण झालेली त्यांची संस्कृती ही ब्राह्मण विरोधी आहे. लक्षात घ्या, ब्राह्मण विरोधी आहे. बौद्ध धम्म जेव्हा प्रतिक्रांती झाली, बौद्ध धम्म संकटात आला, हद्दपार झाला, पण बौद्ध धम्म गेला म्हणून ओबीसी एवढे चिवट आहेत की त्यांनी पर्याय म्हणून वेगवेगळे धर्म पुन्हा स्थापन केले.
बौद्ध धर्मानंतर नाथ धर्म, नवनाथांचा नाथ धर्म. आधुनिक खेडेगावामध्ये जा, नवनाथांचे फोटो असतात, गोरक्षनाथ, सगळे नवनाथ. काय होता नाथ धर्म? हा नाथ धर्म ब्राह्मणांच्या विरोधी होता. शूद्रांचा धर्म होता. संत ज्ञानेश्वर यांना जेव्हा ब्राह्मणांनी वाळीत टाकलं, त्यांच्यावर बहिष्कार घातला ब्राह्मणांनी संत ज्ञानेश्वरावर. संन्यासाची पोरं म्हणून ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांवर ब्राह्मणांनी बहिष्कार टाकला. पण ज्ञानेश्वरांना तर काम करायचं होतं, जिवंत राहायचं होतं. पण मग जिवंत राहायचं तर कोणाचा आधार घ्यायचा, कोणाच्या आश्रयाला जायचं? कारण ब्राह्मणांचा आश्रय खतम झालेला होता आणि ते केव्हाही ज्ञानेश्वराचा खून करू शकत होते. तर त्यामुळे संत ज्ञानेश्वरांनी जीव वाचवण्यासाठी आश्रय घेतला नाथ धर्माचा. ज्ञानेश्वरांनी नाथ धर्माची दीक्षा घेतलेली आहे. सगळे धर्म बघा, जैन धर्म, बौद्ध धर्म, नाथ धर्म, मानव धर्म, लिंगायत धर्म, हे सगळे ब्राह्मण विरोधी धर्म आहेत आणि ते ओबीसीनी निर्माण केलेले आहेत आणि ओबीसीनी वाढवलेले आहेत. त्या धर्मांना अर्थव्यवस्था पुरवून, मजबूत अर्थव्यवस्था पुरवून, केवळ भावनेच्या भरामध्ये कोणतीही वस्तू टिकत नाही, केवळ भावनेच्या भरामध्ये कोणतीही वस्तू विस्तारित होत नाही, केवळ भावनेच्या भरामध्ये लोकांची मानसिकता तो धर्म जिंकू शकत नाही. केवळ बौद्ध वेळात गेलं, धम्मं शरणं गच्छामि म्हटलं, तेवढ्याने काही होत नाही. अर्थव्यवस्था हिचा पाठिंबा त्या धर्माला पाहिजे आणि त्या बदल्यात त्या धर्माने त्या श्रमिकांना, उत्पादकांना त्याच्या बदल्यात दिलं पण पाहिजे, जे बौद्ध धर्माने दिलं. तर ही जी काही मानसिकता आहे ओबीसींची, ही ओबीसी विसरलेला आहे. मधल्या काळामध्ये जाती व्यवस्थेमुळे त्याचं शिक्षण तोडलं, त्याला व्यवसायाला गुलामगिरी पद्धतीने बांधून ठेवलं, जातवार वस्त्या निर्माण करण्यात आल्या, हीन दर्जा दिला गेला आणि त्यामुळे तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले सांगतात त्याप्रमाणे कवी होमरचं वाक्य सांगतात ते, ज्या दिवशी माणूस गुलाम होतो त्या दिवशी त्याचे 50% गुण खतम होऊन जातात. तेच ओबीसींचं झालं. त्यांची जी गौरवशाली परंपरा होती, गौरवशाली मानसिकता जी होती, ब्राह्मण विरोधी मानसिकता, ती दाबली गेली. पण तरी सुद्धा ओबीसी चिवट आहे. आजही तो बळीराजाचा महोत्सव भाद्रपदामध्ये 15 दिवस साजरा करतो. तुम्ही तात्यासाहेबांचं समग्र वाङ्मय वाचून बघा. 15 दिवस बळीराजाचा महोत्सव साजरा करतो. पितृपक्ष, पितृपंधरवडा, त्याचं सगळं वर्णन तात्यासाहेबांनी शेतकऱ्याच्या आसूड आणि गुलामगिरीमध्ये केलेलं आहे की बळीराजाने आर्य ब्राह्मणांच्या विरोधामध्ये 15 दिवस जो संघर्ष केला, मैदानात जे काही महायुद्ध केलं आर्य वामनाच्या विरोधामध्ये बळीराजाने, त्या सगळ्या युद्धाचं वर्णन तात्यासाहेबांनी केलेलं आहे आणि बळीराजाने आर्य वामनावर विजय मिळवलेला आहे. सगळा इतिहास, अगदी नरकासूर, बाणासूर, बळीराजापासून सगळे जे काही आसूर आपल्याला पराभूत दाखवले जातात पुराण कथांमध्ये, भाकड कथांमध्ये, ते साफ चुकीचं आहे असं तात्यासाहेब म्हणतात.
आमचे सगळे जे काही राजे होते, बळीराजापासून बाणासुरापर्यंतचे, या सगळ्यांनी इतिहासामध्ये मैदानी लढाईमध्ये विजय मिळवलेला आहे. पण लेखनी ब्राह्मणांच्या हातात असल्यामुळे त्यांनी जो इतिहास लिहिला तो विरुद्ध इतिहास लिहिला, विकृत इतिहास लिहिला आणि ओबीसीला सांगितलं की हे जे काही तुमचे राजे होते सगळे, हे सगळे आम्ही त्यांना पराभूत करून टाकलं आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा पराभूत जीवन जगा. आणि त्याप्रमाणे त्यांनी आपली पराभूत मानसिकता निर्माण केली आणि त्याच्यातच आपण आपल्या गौरवशाली महापुरुषांचा आपल्याला विसर पडला आणि त्यांचे खोटे देव आपल्या डोक्यावर बसवले. म्हणजे जो वामन आपला शत्रू होता बळीराजाचा, त्या वामनाला विष्णूचा अवतार म्हणून मोठा केला आणि आपल्या डोक्यावर देव म्हणून वामन अवतार बसवला. आणि आम्ही ते खरं समजून चालायला लागलो. तर लोकांची जी काही मानसिकता बदलण्याची जी काही एक सिस्टीम निर्माण केली ब्राह्मणांनी, मुख्यतः ओबीसींची मानसिकता, त्यांना माहिती आहे हा ओबीसी क्रांतिकारक मानसिकतेचा आहे, चिवट मानसिकतेचा आहे आणि त्याचा केंद्रबिंदू ब्राह्मण विरोध आहे, हे ब्राह्मणांना पक्क ठाऊक आहे. त्यामुळे इतर कुठल्याही समाज घटकापेक्षा त्यांना सर्वात जास्त काळजी ओबीसींची, की हा ओबीसी केव्हा आपल्या विरोधात बंड करून उठेल याचा भरोसा नाही आणि केव्हा आपली सिस्टीम खतम करेल याचा भरोसा नाही. प्रत्येक ओबीसी मध्ये त्यांना बळीराजा दिसतो. आजही दसऱ्याच्या दिवशी तुम्ही बहुजन समाजाच्या घरी जा, दसऱ्याच्या दिवशी बहुजन समाजाच्या घरामध्ये इळा पिळा तळो बळीचं राज्य येऊ. आजही 5000 वर्षानंतरही आमच्या आया बहिणी, आमच्या आज्या, आमच्या माता आजही म्हणतात इळा पिळा जाऊ बळीचं राज्य येऊ. म्हणजे 5000 वर्षानंतर आमच्या माता भगिनी बळीराजाला विसरले नाहीत. स्त्रिया जेव्हा बळीचं राज्य मागतात तेव्हा कल्पना करा की बळी किती महान असेल. ही आहे आमची चिवट मानसिकता आणि ब्राह्मण विरोधी मानसिकता. दसऱ्याच्या दिवशी बहुजन समाजाच्या घरात इळा पिळा जावं बळीचं राज्य येऊ असं म्हटलं जातं आणि त्याच दसऱ्याच्या दिवशी ब्राह्मणांच्या घरात जा. तो जो ब्राह्मण आपट्याची काडी तोडून आलेला असतो सोनं म्हणून, आपट्याची काडी, तो येण्याच्या आधी ती त्याची ब्राह्मण बायको जी आहे ती कणकेचा बळीराजा बनवते. कणकेचा बळीराजा बनवते, दरवाजावर ठेवते. तो ब्राह्मण आला की त्या कणकेच्या बळीराजाच्या पोटामध्ये आपट्याची काडी घालतो, बळीराजाचा खून करतो आणि ती ब्राह्मण भटीण म्हणते की तू फार मोठा पराक्रम केला बळीराजाला ठार मारून, आता तू घरात प्रवेश कर, मी तुला ओवाळते. हे ब्राह्मणाच्या घरात आजही तुम्हाला दिसेल. तर ही आहे आमची बहुजनांची ओबीसींची संस्कृती, ब्राह्मण विरोधी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आमच्या भारताच्या संस्कृतीचं एक सगळ्यात मोठं सूत्र आहे एंडोगॅमी एक्झोगॅमी. तुम्हाला माहिती असेल, गटबाह्य विवाह आणि गटांतर्गत विवाह. तर बाबासाहेब सांगतात आमच्या भारताची परंपरा ही गटबाह्य विवाही आहे. आमच्या भारताची परंपरा कोणी निर्माण केली? आजपर्यंत कोणी टिकवून ठेवली? ओबीसींनी. बहुजन माणूस जेव्हा लग्न जुळवण्यासाठी मुलगी पाहायला जातो तेव्हा तो मुलीच्या आईला आणि मुलीच्या वडिलांना पहिला प्रश्न विचारतो. कोणता प्रश्न? मुलीच्या मामाचं कुळ काय? लग्न जुळवण्यासाठी पहिली कसोटी मामाचं कुळ काय.
आणि जर मुलीच्या मामाचं कूड आणि नवरदेवाचं कूड जर सारखं असेल तर ते दोघं भाऊ बहिणी आहेत, त्यांचं लग्न होऊ शकत नाही. म्हणजे मी देवरे कुळाचा आहे, माझं देवरे सरनेम आहे, मी देवरे कुळाचा आहे. मी देवरे कुळातल्या मुलीशी लग्न करू शकत नाही, कारण देवरे कुळातली मुलगी ही माझ्या गटातली आहे आणि मी गटात विवाह नाही करू शकत. कारण देवरे कुळातली प्रत्येक स्त्री ही माझी बहीण असेल, माझी आई असेल, तिच्याशी लग्न नाही करता येणार. मग देवरे कुळाच्या मुलाने कोणाशी लग्न करावं? त्याला बाकीचे 95 गट खुले आहेत, 95 कुळं त्याला खुले आहेत. महाराष्ट्रामध्ये 96 कुळं आहेत. 96 कुळी मराठा म्हणजे मराठा जात नाही. 96 कुळी मराठा म्हणजे 96 कुळांचा मिळून बनलेला मराठा गणराज्य, महाराष्ट्र गणराज्य म्हणा, मराठी गणराज्य म्हणा. सगळीकडे आसाम, गुजरात सगळीकडे जा तुम्ही, या सगळ्या राज्यांमध्ये एक आपली बहुजन ओबीसी संस्कृती आहे. कोणाची 13 कुळांची आहे, कोणाची 95 कुळांची आहे, कोणाची 96 कुळांची आहे. ही सगळी ओबीसीने निर्माण केलेली संस्कृती आहे, कारण ते मातृसत्ताक आहे. आपण अजूनही मातृसत्ताक आहोत. नवरात्रमध्ये अजूनही आम्ही मातृदेवतांची पूजा करतो. कोणीही परका माणूस आला आणि तर तुमच्या समोर उभा राहिला तर तो तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही कोण? तुम्ही कोण असं म्हटल्यानंतर तो सर्वात आधी सांगतो, मी देवरे आहे, मी सपकाळे आहे, मी खोबरागडे आहे, मी बांबरे आहे, मी सोनवणे आहे. कुळाचं नाव आधी तो सांगतो, त्याच्या गटाचं नाव तो सांगतो आणि नंतर मग स्वतःचं नाव सांगतो आणि नंतर मग खूप नंतर बापाचं नाव सांगतो. पण सर्वात आधी तो आईचं नाव सांगतो, कारण कुळ म्हणजे आईकडून आलेलं ते कुल, म्हणजे कुलमातेकडून आलेलं ते कुळ. कुळ हे कुलमातेकडून येतं. ब्राह्मण माणूस जेव्हा लग्न जुळवायला जातो तेव्हा तो मुलीच्या आईवडिलांना कुळ विचारत नाही, तो गोत्र विचारतो. गोत्र हे पुरुष ऋषींपासून आलेलं असतं, कारण ब्राह्मण हे पुरुष सत्ताक आहेत आणि ओबीसी बहुजन हे मातृसत्ताक आहेत. किती मोठा विरोधाभास आहे आणि किती आम्ही ब्राह्मण विरोधी आहोत. तर ही जी काही कुल संस्कृती 5000 वर्षापासून चालत आलेली, ती आजही तिचे अवशेष आम्हाला गावागावात दिसतात, आजही गावागावात दिसतात. तर हे सगळे जे काही गावामध्ये आजही, आमच्या खानदेशमध्ये या तुम्ही, कानबाई नावाचा उत्सव साजरा केला जातो. जळगाव, नंदुरबार, धुळे आणि नाशिकचा काही भाग असा एक मोठा प्रदेश आहे. सातपुडा, तापी परिसर, सातपुडा पर्वत आणि तापी नदीचं खोरं, नर्मदा नदीचं खोरं, इथे जे काही गणराज्य वसवलं गेलं ते कानबाई नावाच्या मातृसत्तेने वसवलेलं आहे. कानबाई नावाच्या मातेने, कुलमातेने, गणमातेने वसवलेलं आहे. आणि आजही तुम्ही आजही जा खानदेशमध्ये, 10 दिवसाचा कानबाईचा उत्सव साजरा केला जातो. आणि या कानबाईच्या उत्सवामध्ये ब्राह्मणाला प्रवेश नसतो, अजिबात प्रवेश नाही. तो फिरकत पण नाही तिकडे. 10 दिवस विधी चालतो कानबाईच्या उत्सवाचा. आणि गावातले सगळे कुणबी, तेली, माळी, कोळी, नावी, सुतार, धोबी, शिंपी, चर्मकार, मातंग, महार, सगळ्या जातीचे लोक त्या कानबाईच्या उत्सवामध्ये एकत्र येतात, एकत्र एका पंक्तीत जेवतात
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथं जे जेवण बनवलं जातं, तिथं ज्या भाकरी बनवल्या जातात, तर त्या भाकरींचं पीठ दळण्याचं काम रात्रभर पुरुष करतात. स्त्रिया त्या या गटाला हात लावत नाही, जात्याला हात लावत नाही. स्त्रिया, पुरुष धान्य भरडतात जात्यामध्ये, रात्रभर ते पीठ तयार करतात आणि दुसऱ्या दिवशी मग त्याच्या भाकरी बनतात. आणि मग गावातले ब्राह्मण सोडून सगळ्या जातीचे लोक असे रस्त्यामध्ये पंक्तीत बसतात आणि ते एकत्र जेवण करतात. ही ब्राह्मण विरोधी संस्कृती आमची ओबीसी बहुजनांची आहे आणि ती आजही चिवटपणे आम्ही जतन करून ठेवलेली आहे. तुम्ही कुठल्याही कुलमातेच्या मंदिरात जा, अंबाबाई असेल, कुठले काय असेल, मंदिराच्या गाभाऱ्यात ब्राह्मणाला प्रवेश नसतो. मंदिराच्या गाभाऱ्यात फक्त गुरव व्यक्तीला प्रवेश असतो. कारण ओबीसीचा बहुजनांचा खरा पुरोहित हा गुरव आहे, ब्राह्मण नाही. ही क्रांतिकारक मानसिकता आहे ओबीसींची आणि ती चिवटपणे ओबीसींनी, सुतारांनी, लोहारांनी, कुंभारांनी, नावी धोबी कुणब्यांनी ही सगळी जतन करून ठेवलेली आहे. आजही तिचे अवशेष आहेत. तिचा अभ्यास झाला पाहिजे, तिचा उजागर झाला पाहिजे, तिच्यावर लिहिलं पाहिजे, तिच्यावर सिनेमे काढले पाहिजेत, तिच्यावर नाटकं लिहिली गेली पाहिजेत, त्याच्यावर कादंबऱ्या लिहिल्या गेल्या पाहिजेत. पुराण कथांमध्ये ययाती नावाचा एक राजा होऊन गेला, अत्यंत श्रीलंपट. मरायला टेकला तरी तो लग्न करायचा सोडायचा नाही, रोज नवीन लग्न लावायचा, रोज नवीन स्त्री पाहिजे होती त्याला. असा अत्यंत श्रीलंपट असलेला ययाती, त्या ययातीवर वि स खांडेकरांनी कादंबरी लिहिली आणि त्याला सगळ्यात देशातला सगळ्यात मोठा ज्ञानपीठ पुरस्कार त्या वि स खांडेकरांना दिला. पण या देशामधल्या 96% ओबीसी बहुजनांचा, शेतकऱ्यांचा राजा, समतेचा राजा, रयतेचा राजा, शेतकऱ्यांचा राजा, बळीराजा, याच्यावर अजूनही कादंबरी कोणी लिहिली नाही आणि लिहिली असेल तर तिला कुठे पुरस्कार पण मिळालेला नाही. जोपर्यंत तुमची संस्कृती, तुमचे विचार, तुमच्या परंपरा या जोपर्यंत पुस्तकात येत नाहीत, सिनेमाच्या पडद्यावर येत नाहीत, नाटकाच्या स्टेजवर जोपर्यंत येत नाहीत, पोवाड्यांमध्ये येत नाहीत, कथा कादंबऱ्यांमध्ये येत नाहीत, तोपर्यंत तुमची संस्कृती, तुमची मानसिकता ही दबलेली राहते, दबलेली राहते. आणि ऐक खाऊ लोकांची संस्कृती केवळ कथा कादंबऱ्यातून येते. श्रीलंपट लोकांची संस्कृती ययाती सारख्या कादंबऱ्यातून येते, त्यांना पुरस्कार देण्यातून येते, त्याच्यावर सिनेमे निघतात आणि ती संस्कृती मग तुमच्यावर लादली जाते आणि तुम्ही ती स्वीकारतात. कारण तीच पुस्तकं तुम्ही वाचतात, त्याच कादंबऱ्या तुम्ही वाचतात, तेच सिनेमे तुम्ही बघतात. राजा हरिश्चंद्र 3 तासभर रडतात लोक राजा हरिश्चंद्र बघताना. तर लिहितं व्हा, बोलतं व्हा. जिथं 4 लोक जमले असतील तिथं दमटून आपले मुद्दे मांडले पाहिजे, दमटून मांडले पाहिजे. नाही हे असं नाही, हे असं आहे. जेव्हा ओबीसीच्या कुठल्याही कार्यकर्त्याला कोणी सोमय येतो आणि त्याला टपली मारतो, दलित येतो ओबीसीला टपली मारून जातो, अरे तुम्ही काहीच करत नाही, आम्हालाच करावं लागतं तुमच्यासाठी. ब्राह्मण येतो तो टपली मारून जातो, मराठा समाजाचा माणूस येतो तो बी टपली मारून चालला जातो ओबीसीला. तिथे ओबीसींनी दामटून बोलायची गरज आहे की हा जो खालील आयोग आणि हा जो मंडल आयोग आहे हा आमच्या ओबीसी पूर्वजांनी लढून मिळवलेला आहे. ओबीसी पूर्वजांनी लढून मिळवलेला आहे.
इतर कोणाच्या सांगण्यावरून, इतर कोणाच्या बोलण्यावरून नाही. स्वामी पेरियार तामिळनाडूमधले मद्रास प्रांताचे नेते सर्वात आधी 1916 साली त्यांनी आरक्षणाचं आंदोलन उभं केलं. आणि आंदोलनाची मागणी काय होती? आम्हाला आरक्षण पाहिजे. पण आरक्षण कोणाला पाहिजे? स्वामी पेरियारांनी सांगितलं, ब्राह्मण सोडून बाकी सगळ्या जातींना आणि सगळ्या धर्मांना आरक्षण पाहिजे. 1916 साली आंदोलन उभं राहिलं. मद्रास प्रांतामध्ये काँग्रेसचं राज्य होतं, म्हणजे ब्राह्मणांचं राज्य होतं. एवढं मोठं आंदोलन उभं राहिलं. 1921 साली मद्रास प्रांताच्या काँग्रेस सरकारला, म्हणजे तिथल्या ब्राह्मण सत्ताधाऱ्यांना, ब्राह्मण वगळता सगळ्या जाती धर्माच्या लोकांना आरक्षण द्यावं लागलं. कायदा मंजूर झाला. 1921 छत्रपती शाहू महाराजांच्या नंतर तामिळनाडू. त्यानंतर एक ब्राह्मण हायकोर्टात गेला. हायकोर्टाने ते आरक्षण रद्द केलं आणि ते आरक्षण पुन्हा भासणात गुंडाळलं गेलं. त्यावेळेस स्वामी पेरियार हे काँग्रेसचे फार मोठे नेते होते. स्वामी पेरियार ओबीसी माणूस, ओबीसी नेता. त्यांना दक्षिणेकडचे गांधी म्हटलं जायचं. एवढा मोठा काँग्रेसमधला वजनदार नेता स्वामी पेरियार. काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनामध्ये, काँग्रेसच्या प्रत्येक बैठकीमध्ये, प्रत्येक कार्यकारिणीमध्ये स्वामी पेरियार उठून उभं राहायचे आणि सांगायचे की ते जे काही हायकोर्टाने आरक्षण रद्द केलेलं आहे त्याच्यावर आता नवीन कायदा तयार करा आणि पुन्हा एकदा नव्याने ते आरक्षण लागू करा. पुन्हा अधिवेशन घ्या, अधिवेशनात कायदा तयार करा आणि तो हायकोर्टाचा निकाल निरस्त करा. प्रत्येक ठिकाणी संघर्ष करायचे. थेट गांधींपर्यंत जाऊन पोहोचले स्वामी पेरियार. गांधींनी सुद्धा त्यांना नाकारलं. ते म्हणाले असं होणार नाही. स्वामी पेरियारांनी 1925 साली काँग्रेसला लाथ मारली. काँग्रेसकडून त्यांना फार मोठमोठी पदं मिळत होती. मद्रासचं मेयर पद अनेक वेळा मिळालं. अनेक वेळा सत्तेची पदं मिळाली. पण ती सगळी त्यांनी लाथ मारली त्या सगळ्या पदांना आणि स्वतंत्रपणे सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट, स्वाभिमानी चळवळ उभी केली. आणि त्या स्वाभिमानी चळवळीमधून त्यांनी ओबीसी नेते निर्माण केले मद्रास प्रांतामध्ये. आणि 19 वर्षाच्या आत तामिळनाडूची सत्ता हस्तगत केली. देशातला पहिला ओबीसी मुख्यमंत्री तामिळनाडूमध्ये 1967 साली झाला. तो ओबीसींचा संघर्ष त्याच्यामुळे आलेला होता. त्याच वेळेस बिहारमध्ये डॉक्टर राम मनोहर लोहिया यांची समाजवादी चळवळ होती. उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये, राजस्थानमध्ये, मध्य प्रदेशमध्ये हा जो काही हिंदी पट्टा आहे या हिंदी पट्ट्यामध्ये डॉक्टर राम मनोहर लोहिया यांची समाजवादी चळवळ होती. आणि डॉक्टर राम मनोहर लोहिया हे वैश्य होते, ब्राह्मण नव्हते. म्हणून त्यांनी एक फार मोठा क्रांतिकारक निर्णय घेतला की ही जी काही समाजवादी चळवळ आहे या समाजवादी चळवळीने जोपर्यंत ओबीसीशी युती करत नाही, जोपर्यंत या चळवळीत ओबीसी मोठ्या प्रमाणात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत समाजवादी सत्ता येऊ शकणार नाही हे राम मनोहर लोहिया यांनी ओळखलं. आणि राम मनोहर लोहिया यांनी बिहारमधल्या एक फार मोठा ओबीसी नेता बिहारमध्ये त्यागमूर्ती आर्यन चंदापुरी, पिछड़ा वर्ग संघटना होती त्याची. हा माणूस एवढा मोठा नेता होता, त्यागमूर्ती चंदापुरी, ओबीसींचा नेता, पिछड़ा वर्ग नेता एवढा मोठा होता की नेहरूंनी जसं बाबासाहेबांना निमंत्रण दिलं मंत्री होण्यासाठी पहिल्या मंत्रिमंडळात, नेहरूंनी काही लोकांना निमंत्रण दिलं की या माझ्या मंत्रिमंडळात मंत्री बना. बाबासाहेबांनी निमंत्रण दिलं. त्यागमूर्ती चंदापुरीला सुद्धा निमंत्रण दिलं नेहरूंनी 1947 साली. एवढा मोठा ओबीसी नेता.
पण त्यागमूर्ती चंदापुरींनी सांगितलं की मला तुमचं मंत्रिपद नको, कारण तुम्ही मला मंत्रिपद द्याल आणि माझी काय अवस्था कराल हे मला माहीत आहे, की जे बाबासाहेबांच्या बाबतीत नंतर खरं ठरलं. बाबासाहेबांना ज्या अपमानास्पद पद्धतीने मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली बाबासाहेबांची, ती त्यागमूर्ती चंदापुरीला आधीच माहीत होती आणि म्हणून चंदापुरीने मंत्रिपद घेतलंच नाही नेहरूंचं. हा आहे ओबीसींचा बाणा. आणि 1971-72 साली इंदिरा गांधी जेव्हा अडचणीत होती त्यावेळेस इंदिरा गांधीने त्यागमूर्ती चंदापुरीला राष्ट्रपती पदासाठी बोलवणं पाठवलं. प्रचंड अडचणीत होती इंदिरा गांधी त्या काळात आणि इंदिरा गांधीला हे माहित होतं की मला अडचणीतून सोडू शकेल तर ओबीसी माणूसच सोडू शकेल आणि म्हणून त्यागमूर्ती चंदापुरीला बोलवणं पाठवलं. चंदापुरींनी तेही नाकारलं आणि एवढा मोठा ओबीसी नेता डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी बघितला आणि त्यांच्याशी युती केली. त्यांच्याशी ओबीसी चळवळीशी युती केल्यामुळे तिथे लालू निर्माण झालेत, मुलायम निर्माण झालेत, कर्पूरी ठाकूर निर्माण झालेत, रामनरेश यादव निर्माण झालेत, एवढे मोठमोठे ओबीसी नेते निर्माण झाले. कर्पूरी ठाकूर नावी समाजाचा माणूस, ज्या नावी समाजाची 2 घरं सुद्धा नसतात गावामध्ये, अत्यंत अल्पसंख्य जात नावी समाज, आणि त्या जातीतून आलेले कर्पूरी ठाकूर हे बिहारचे 1 वेळा नाही 2 वेळा मुख्यमंत्री झाले. ही आहे ओबीसीची किमया आहे. राम नरेश यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झालेत. 1967 साली या देशामध्ये बिहार, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू या 3 राज्यांमध्ये ओबीसींच्या संघर्षमय चळवळीमुळे तिथे ओबीसी मुख्यमंत्री झाले. काँग्रेसच्या विरोधात लढून, ब्राह्मणांच्या विरोधात लढून कर्पूरी ठाकूर मुख्यमंत्री झाले आणि लगेच त्यांनी ओबीसीना 27% आरक्षण मंजूर करून टाकलं. 70 साली त्यावेळेस मंडल आयोग नव्हता, कालेकर आयोग होता की जो नेहरूंनी फाडून फुकून दिलेला होता. तो कर्पूरी ठाकूरांनी काढला आणि ओबीसीना आरक्षण दिलं. आरक्षण दिल्याबरोबर तिथल्या RSSनी आणि त्यावेळच्या जनसंघांनी आणि काँग्रेसवाल्यांनी दंगली केल्या बिहारमध्ये. इतक्या मोठमोठ्या दंगली झाल्या की ज्याच्यामुळे कर्पूरी ठाकूरला राजीनामा द्यावा लागला. राजीनामा दिला, निवडणुका झाल्या, निवडणुकांमध्ये पुन्हा कर्पूरी ठाकूर निवडून आले आणि पुन्हा मुख्यमंत्री झाले. हा असतो ओबीसींचा बाणा. भारतीय राज्यघटना 26 जानेवारी 1950 लागू झाली आणि घटनेमध्ये SC, ST, OBC यांना आरक्षण देण्याची तरतूद. आता ओबीसीना सगळीकडे आरक्षण नव्हतं, फक्त तामिळनाडूमध्ये आरक्षण होतं स्वामी पेरियारमुळे. संविधान लागू झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत एक RSSचा ब्राह्मण सुप्रीम कोर्टात जातो, आरक्षणाला विरोध करतो आणि सुप्रीम कोर्ट लगेच निकाल पण देतं. सुप्रीम कोर्टाने लगेच निकाल दिला आणि सांगितलं की देशातलं सगळ्या जातीवरचं आरक्षण रद्द, SC, ST, OBC सगळ्यांचं आरक्षण रद्द. घटना लागू झाल्याबरोबर 6 महिन्याच्या आत. त्यावेळेस मद्रास प्रांतातल्या ओबीसींनी प्रचंड उग्र आंदोलन केलं स्वामी पेरियार यांच्या नेतृत्वाखाली. आणि एवढं मोठं आंदोलन ते होतं तर नेहरूंनी आंदोलनकर्त्यांची भेट घेण्यासाठी नेहरूंनी वल्लभभाई पटेलांना तिथं पाठवलं आंदोलनकर्त्यांशी बोलण्यासाठी. एवढं मोठं आंदोलन. आणि स्वामी पेरियारांनी आदेश दिला वल्लभभाई पटेलांना, सांगा तुमच्या नेहरूला ताबडतोब पार्लमेंटचं अधिवेशन घ्या, घटना दुरुस्ती करा आणि सुप्रीम कोर्टाचा निकालात करा.
वल्लभभाई पटेलनी तो आदेश स्वामी पेरियारकडून घेतला, दिल्लीला गेले, नेहरूला सांगितलं की स्वामी पेरियारांनी तुम्हाला आदेश दिलेला आहे, विनंती नाही, आदेश दिलेला आहे, ताबडतोब पार्लमेंटचं अधिवेशन बोलवा. आणि संविधानामध्ये पहिली दुरुस्ती ओबीसींच्या आंदोलनामुळे झाली आणि त्यामुळे नवीन कायदा निर्माण झाला आणि पुन्हा ते आरक्षण लागू झालं ओबीसींमुळे दलितांचं आरक्षण वाचलं, ओबीसींमुळे आदिवासींचं आरक्षण वाचलं. एवढी खंबीर मानसिकता ओबीसींची आहे आणि असा गौरवशाली इतिहास ओबीसींचा आहे. असे अनेक नेते आहेत ओबीसींचे आणि गल्ली बोळात तर श्रावण देवळे सारखे छोटे छोटे कार्यकर्ते असे लाखो आहेत ज्यांची नावही कुणाला माहित नसतात. अशा हजारो नेत्यांमुळे आणि अशा लाखो कार्यकर्त्यांच्या कामामुळे जे काही ओबीसींची एक जनजागृती झाली त्याच्यामुळे व्हीपी सिंगांना मंडल आयोग लागू करावा लागला. व्हीपी सिंगांनी काही उपकार नाही केले तुमच्या आमच्यावर. व्हीपी सिंगांचा जो अंदाज होता की मंडल आयोगामुळे आणि ओबीसी चळवळीमुळे जी काही ओबीसींची जनजागृती झालेली आहे ती जर कॅश करायची असेल वोट बँक म्हणून तर मंडल आयोग लागू केला पाहिजे. व्हीपी सिंगांचा जो अंदाज होता की मी मंडल आयोग लागू करेल, भाजप काँग्रेसवाले सरकार पाडतील, माझं सरकार जाईल, पुन्हा निवडणुका होतील, निवडणुकामध्ये हे 52% ओबीसी मला पुन्हा मतं देतील आणि मी पुन्हा प्रधानमंत्री होईल. जसं कर्पूरी ठाकूरांना दुसऱ्यांदा पुन्हा मुख्यमंत्री केलं होतं ओबीसींनी, तसं मला सुद्धा व्हीपी सिंगांना पुन्हा प्रधानमंत्री करतील. हा व्हीपी सिंगांचा अंदाज अत्यंत बरोबर होता. पण ज्यांनी कर्पूरी ठाकूरांचा अभ्यास केला, ब्राह्मणांनी, त्यांना हे माहीत होतं की कर्पूरी ठाकूरच्या ठिकाणी काय घडलं. ते व्हीपी सिंगांच्या बाबतीत पण पुन्हा घडू शकतं. पुन्हा जर व्हीपी सिंग प्रधानमंत्री झालेत तर मंडल आयोगाची एक शिफारस 90 साली लागू केली, नंतरच्या काळामध्ये व्हीपी सिंग पूर्ण मंडल आयोग लागू करतील आणि ब्राह्मणवाद खतम होऊन जाईल. हा जो ब्राह्मणांना अंदाज आला आणि त्याप्रमाणे ब्राह्मणांनी जी काही षड्यंत्र केली, राम मंदिराच्या नावाने दंगे घडवून आणणे, रामरथ यात्रा काढणे आणि जागृत झालेला जो ओबीसी होता त्याला पुन्हा हिंदू म्हणून त्याचं अपहरण करणे, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आरएसएस, बीजेपी आणि काँग्रेसवाले यशस्वी झाले. राम मंदिराचं आंदोलन व्हावं म्हणून राजीव गांधींनी 1984 साली प्रधानमंत्री झाल्याबरोबर पहिलं काम राजीव गांधींनी केलं की अयोध्येतल्या राम मंदिराचा दरवाजा त्यांनी आरएसएस साठी उघडा करून दिला आणि तिथून त्यांना परवानगी दिली की रामाच्या नावाने तुम्ही करा दंगली, माझं पूर्ण स्वातंत्र्य आहे तुम्हाला. पर्यंतचे सगळे ओबीसी नेते, सगळे ओबीसी कार्यकर्ते हे प्रामाणिक होते, एकनिष्ठ होते, वैचारिक दृष्ट्या अत्यंत वरच्या पातळीवरचे होते, उच्च लेव्हलचे होते. 90 पर्यंतचे नेते. आरएसएस, बीजेपी आणि काँग्रेसवाल्यांनी 1990 नंतर एक षड्यंत्र रचलं. काय षड्यंत्र रचलं की हा जो काही ओबीसी जागृत झालेला आहे याला आम्ही नेहमी रामाच्या नावाने याची दिशाभूल नाही करू शकत. हा कधीतरी पुन्हा आणखी ओबीसी म्हणून उभा राहील हे त्यांना माहित होतं. म्हणून षड्यंत्र असं केलं गेलं की या ओबीसी मध्ये विभागणी केली पाहिजे आणि सगळ्यांनी एक धोरणात्मक निर्णय घेतला, काँग्रेस आणि भाजपवाल्यांनी, की तुम्ही प्रत्येक जातीमध्ये, ओबीसीच्या प्रत्येक जातीमध्ये
तुमचे दलाल निर्माण करा, नेते निर्माण करा. म्हणजे शरद पवारने माड्यांमध्ये आपला एक दलाल निर्माण करायचा. हा ओबीसी नेता, तो शरद पवारचा दलाल. काँग्रेसवाल्याने माड्यांमध्ये दुसरा एक नेता निर्माण करायचा, त्याला दलाल बनवायचं आणि काँग्रेसने सांगायचं हा तुमचा ओबीसी नेता. शिवसेनेवाल्यांनी पुन्हा माड्यांमध्ये जायचं, आणखी पुन्हा एक तिसरा नेता निर्माण करायचं आणि त्याला सांगायचं हा ओबीसी नेता. मग हे सगळे जे काही दलाल नेते आहेत हे निवडणुकीच्या वेळेस गोठ्यातून मोकळे सोडले जातात. निवडणूक आली, आता गोठ्यातून बाहेर पडा आणि आपल्या आपल्या जातीच्या वस्त्यांमध्ये जा आणि आपल्या आपल्या पक्षाचा प्रचार करा. राष्ट्रवादी काँग्रेसचा दलाल माड्यांना काय सांगतो, शरद पवारच्या पक्षाला मतदान करा. भाजपचा माडी दलाल काय सांगतो, फडणवीसला मतदान करा. शिवसेनेचा माडी दलाल काय सांगतो, शिवसेनेला मतदान करा. आणि अशा प्रकारे माडी जात जी ओबीसी म्हणून जागृत होत आहे तिला पुन्हा 3 गटांमध्ये, 4 गटांमध्ये, 5 गटांमध्ये त्याला विभागणी करायची त्याची, आणि त्याला ओबीसी म्हणून एकत्र येऊ द्यायचं नाही. असे सगळे दलाल ओबीसी नेते 1990 नंतर निर्माण झाले. हे ओबीसी नेते आधी बाबरी मस्जिद पाडण्यासाठी हिंदू नेते होते. हे हिंदू नेते होते आधी, आणि यांना काय काम सोपवलं होतं आरएसएसने, बीजेपीने? बाबरी मस्जिद पाडायची आणि दंगी करायच्या, दंगे घडवून आणायच्या. सगळ्या माड्यांना, किल्ल्यांना, कोड्यांना दंगी करण्याच्या कामाला लावा मुसलमानांच्या विरोधात. हे सगळे हिंदू नेते होते. नंतर एका रात्रीत हे ओबीसी नेते झाले, खोटे ओबीसी नेते. आणि या खोट्या ओबीसी नेत्यांचं नाव घेऊन ओबीसींना बदनाम केलं जातं, ओबीसींचं विश्लेषण केलं जातं. हे बघा तुमचे ओबीसी नेते, आणि काय तुमचे ओबीसी लोक, हे तुमचे असे ओबीसी नेते. कोणी जेलमध्ये जातं, कोणाचा ऍक्सिडेंट करून मारून टाकलं जातं. त्या दलाल खोट्या नेत्यांमुळे ओबीसींची मानसिकता ही खराब झाली. म्हणजे 1990 नंतर रस्त्यावरची लढाई लढणारा जो प्रामाणिक ओबीसी कार्यकर्ता, मग तो आमचा आघाडी असेल किंवा शिरसाट काका असतील किंवा आणखी अनेक गल्लीबोळातले कार्यकर्ते जे मंडळासाठी लढलेत, आंदोलनं केलीत, ते 1990 नंतर ओबीसी नेते झाले असते. जर हे खोटे दलाल ओबीसी नेते जर वरून थोपले गेले नसते तर या प्रामाणिक ओबीसी कार्यकर्त्यांमधून कर्पुरी ठाकूर निर्माण झाले असते, लालू मुलायम निर्माण झाले असते, करुणानिधी स्टॅलिन सारखे नेते निर्माण झाले असते. पण ते निर्माण होऊ नये म्हणून काँग्रेसवाल्यांनी, भाजपवाल्यांनी प्रत्येक जातीमध्ये दलाल निर्माण केलेत आणि त्यांना नेत्याचा दर्जा दिला. वर्तमानपत्रांनी, प्रसिद्धी माध्यमांनी ओबीसी नेता, ओबीसी नेता, ओबीसी नेता म्हणून त्यांच्या आरत्या ओवाळल्या. त्यांना आमदारकी दिली, त्यांना मंत्रिपद दिलं. आता थोडी परिस्थिती बदललेली आहे आणि त्याचा विचार आपण अवश्य केला पाहिजे. शेवटच्या या टप्प्यामध्ये एक नवी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अर्थात ती एकदम निर्माण झालेली नाही, अगदी थोड्या थोड्या स्वरूपामध्ये वाढत वाढत ते आजपर्यंत आलेली आहे. म्हणजे ओबीसींचं जे काही राजकारण होतं ते खालेलकर आयोगामुळे देश पातळीवर येणार होतं, खालेलकर आयोगामुळे. पण ओबीसींचं राजकारण हे देश पातळीवर येऊ नये म्हणून नेहरूंनी खालेलकर आयोग भाषणात गुंडाळून फेकून दिला आणि काय सांगितलं, राज्यांना पत्र लिहिलं की खालेलकर आयोगाप्रमाणे
जर कोणाला ओबीसींना आरक्षण द्यायची इच्छा असेल तर त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा. आता स्वतःहून कोण इच्छा व्यक्त करेल ओबीसींना आरक्षण देण्याची? परंतु तरीही ओबीसींचा प्रश्न देश पातळीवरून राज्यावर ढकलला तरी सुद्धा त्या काही राज्यांमध्ये ओबीसी जनजागृती वाढली आणि ओबीसी मुख्यमंत्री व्हायला लागले. आणि राज्य पातळीवरचे हे ओबीसी नेते, मग लालू असतील, मुलायम असतील, रामनरेश यादव असतील, कर्पूरी ठाकूर असतील, तिकडे करुणानिधी असतील तामिळनाडूमध्ये, हे सगळे राज्य पातळीवरचे ओबीसी नेते 1975 नंतर जेव्हा आणीबाणी आली आणि काँग्रेसच्या विरोधी वातावरण निर्माण झालं, त्यावेळेस काँग्रेस, सत्ताधारी काँग्रेसच्या विरोधात जी एक आघाडी निर्माण झाली, राजकीय आघाडी, त्याच्यातून जनता पक्ष स्थापन झाला. आणि त्या जनता पक्षामध्ये हे सगळे राज्यस्तरावरचे ओबीसी नेते एकदम देशाचे नेते झाले. कर्पूरी ठाकूर, रामनरेश यादव, लालू, मुलायम, करुणानिधी हे देश पातळीवरचे नेते झाले जनता पक्षामुळे. परंतु या सगळ्या ओबीसी नेत्यांनी जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये काय अट टाकली की आम्ही सगळे ओबीसी नेते जनता पक्षात येतो, जनता पक्षाला सत्ता पण मिळवून देतो, पण जनता पक्ष सत्तेवर आल्यानंतर ताबडतोब कालेलकर आयोग लागू झाला पाहिजे, ही अट टाकली. झाला, जनता पक्ष निवडणूक लागली, जनता पक्ष सत्तेत आला, सगळे ओबीसी आमदार, खासदार, मंत्री मोरारजी देसाईंना जाऊन भेटलेत, आपली सत्ता आली, आता कालेलकर आयोग लागू करा. पण जसे ओबीसी आमदार, खासदार, मुख्यमंत्री प्रधानमंत्र्याला भेटायला जात होते मोरारजी देसाईला, त्याच्यानंतर लगेच काँग्रेस, भाजपचे आणि कम्युनिस्टांचे ब्राह्मण खासदार, ब्राह्मण मंत्री हे लगेच मोरारजी देसाईंना भेटायला जायचे आणि ते काय सांगायचे की कालेलकर आयोग लागू करायचा नाही. तर मोरारजी देसाई म्हणाले मला सरकार चालवायचं आहे. मग त्याच्यातून त्यांनी तोडगा काढला की असं तुम्ही जाहीर करा पार्लमेंटमध्ये की मंडल आयोग हा, कालेलकर आयोग हा जुना झालेला आहे, आता आपण नवीन मंडल आयोगाची नियुक्ती करू. आणि त्याला 2 वर्ष अभ्यास करायला वेळ दिला. म्हणजे वेळ मारून नेली मोरारजी देसाईंनी, किंवा मग मंडल आयोग गठन करून टाका, त्याला अभ्यास करू द्या, त्याचा अहवाल येईल तेव्हा बघू, आजचं मरण उद्यावर. 2 वर्षानंतर पुन्हा मंडल आयोगाला 6 महिन्याची मुदत वाढ दिली. तरी पण मंडल आयोगाच्या सगळ्या तज्ञ सदस्यांनी, बिंदेश्वरी प्रसाद मंडल हे ओबीसी खासदार अभ्यासू, यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करून अहवाल सादर केला. पण त्यावेळेस काय घडामोडी झाल्या, जर मंडल आयोगाचा अहवाल पार्लमेंटमध्ये सादर झाला आणि त्यावेळेस जर जनता पक्षाचं सरकार राहून गेलं अस्तित्वात, तर जनता पक्षाच्या सरकारला मंडल आयोगाची अंमलबजावणी करावीच लागेल. हे सगळ्यांना माहित होतं. त्यामुळे सगळ्यांनी एक चाल खेळली की मंडल आयोगाचा अहवाल पार्लमेंटमध्ये येण्याच्या आधी हे मोरारजी देसाईचं सरकार पाडलं पाहिजे. आणि तेही मोरारजी देसाईच्या परवानगीने. ब्राह्मण माणूस सत्तेच्या पदापेक्षा आपल्या जातीची जास्त काळजी घेतो, लक्षात घ्या. आणि आमचा बहुजन माणूस एखादं मंत्रिपद मिळवण्यासाठी अख्खी जात खड्ड्यात घालतो. पण मंडल आयोग अहवाल आल्यामुळे मंडल आयोगाचा विषय हा पार्लमेंटमध्ये यावा लागला, त्याच्यावर चर्चा झाली, खडाजंगी झाली आणि देशाच्या पातळीवर ओबीसीचा प्रश्न आला, मंडल आयोगाचा प्रश्न आला, म्हणजे जाती अंताचा प्रश्न आला. जाती व्यवस्था नष्ट करण्याचा विषय पार्लमेंटमध्ये त्यामुळे पहिल्यांदा आला.
इंदिरा गांधी आली, तिने पण मंडल आयोग गुंडाळून ठेवून दिला आणि त्याच्यानंतर पुन्हा सत्ताधारी काँग्रेसच्या विरोधात असंतोष निर्माण झाला. पुन्हा नवीन आघाडी तयार झाली. त्या नव्या आघाडीतून पुन्हा जनता दल नावाचा पक्ष आला आणि या जनता दल पक्षामध्ये पुन्हा ओबीसी नेतेच आले. पण यावेळेस एक फरक होता. जनता पक्षामध्ये जेवढे तुल्यबळ ओबीसी नेते होते तेवढेच तुल्यबळ जनता पक्षामध्ये जनसंघाचे आमदार खासदार पण होते, ब्राह्मण खासदार, तेही तुल्यबळ होते. म्हणून मंडल आयोगाचा अहवाल येण्याच्या आत सरकार पाडण्यामध्ये त्यांना यश आलं. पण जनता दलामध्ये फक्त ओबीसी नेते होते आणि भाजप बाहेरून पाठिंबा देत होता. त्यामुळे ओबीसीच्या नेत्यांच्या दबावामुळे मंडल आयोग लागू झाला आणि नंतर मग संघाला, भाजपला आणि काँग्रेसला व्हीपी सिंग सरकार पाडता आलं आणि त्यांनी नंतर मग ही सगळी षडयंत्र निर्माण झाली. मी तुम्हाला सांगितले. हा जो सगळा इतिहास आहे याच्यावरून एकच सिद्ध होतं की मंडल आयोगासाठी ओबीसी नेते, ओबीसी कार्यकर्ते यांनी संघर्ष केलेला आहे, यांनी नेतृत्व केलेलं आहे, यांनी काम केलेलं आहे, यांनी त्याग केलेला आहे आणि ओबीसीमुळेच ओबीसींना मंडल आयोग मिळाला. बाकी इतरांनी कुणी फुकटचं श्रेय घेऊ नये. फुकटचं श्रेय घेणारी इथे खूप लोक आहेत. अरे ओबीसीने तुम्ही काहीच करत नाही, आम्ही सगळं करतो, आम्ही तुम्हाला मंडल आयोग मिळवून दिला. झूट आहे सर. तुमची मानसिकता खच्चीकरण करण्यासाठी ब्राह्मणांना हे लोक मदत करत असतात. हे ब्राह्मणी षडयंत्र आहे. बाकीच्या लोकांनी आम्हाला मदत केली असेल, मदत करू शकतात कोणी. तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंना ब्राह्मण पण मदत करत होते, पण काय ब्राह्मणांनी मुलींची शाळा काढली का? त्यामुळे इतर जातीच्या लोकांनी ओबीसी कार्यकर्त्यांना मदत केली असेल, सहकार्य केलं असेल, पण ते सोडून देतात. नाही आम्हीच केलं सर्व. फालतू फुकटचं श्रेय घेतात बाकीचे लोक. लक्षात ठेवा, या देशामध्ये आजच्या घडीला RSS BJPच्या विरोधामध्ये खंबीरपणे, छातीठोकपणे, स्वाभिमानाने RSSच्या विरोधात, भाजपच्या विरोधात फक्त 3 नेते उभे आहेत. फक्त 3 नेते आहेत. एक स्टॅलिन आहे तामिळनाडूचा, एक लालू प्रसाद यादव आहे आणि दुसरा मुलायम अखिलेश आहे आणि 3 ओबीसी आहेत. बाकी सगळे नेते संघ भाजपला शरण गेलेले आहेत. बाकी सगळे नेते भाजपला निवडणुकीमध्ये मदत करतात, भाजपचे उमेदवार निवडून यावेत म्हणून. नागपूरमध्ये गडकरी निवडणुकीला उभा राहतो खासदारकीच्या आणि नितीन गडकरी निवडून यावा म्हणून 18 बौद्ध उभे राहतात त्या निवडणुकीमध्ये. का बाबा एवढ्या 18 बौद्ध का उभे राहतात? एक बौद्ध उभा करा की. वास्तविक नितीन गडकरी निवडणुकीत पराभूत होणं म्हणजे संघ भाजपचं नाक कापलं जाणं. पण तुम्हाला त्यांचं नाक कापण्यात इंटरेस्ट नाही आहे. तुम्हाला फक्त याचा इंटरेस्ट आहे निवडणुकीत काहीतरी मिळालं पाहिजे गडकरी साहेबांकडून. कारण गडकरी साहेब निवडणुकीला उभं राहण्यासाठी खंबीरपणे उभे आहेत आणि ते तिन्हीच्या तिन्ही नेते फक्त ओबीसी आहेत. स्टॅलिन मुख्यमंत्री झाल्याबरोबर लगेच कायदा केला. मंदिरातून ब्राह्मणांची हकालपट्टी, कायदाच करून टाकला. मंदिरात पुजारी फक्त SC ST OBC आणि तेही सरकारी कर्मचारी म्हणून वेतन श्रेणी देऊन वरिष्ठ पुजारी, कनिष्ठ पुजारी, अधिकारी पुजारी आणि त्याच्याप्रमाणे त्याला वेतन श्रेणीप्रमाणे सरकारी पगार मंदिरामध्ये.
संपूर्ण भारतामध्ये दलितांना सर्वात जास्त आरक्षण फक्त तामिळनाडूमध्ये मिळतं. इतर राज्यांमध्ये सगळं बघून घ्या तुम्ही, दलितांना मिळणारं आरक्षण आणि तामिळनाडूमध्ये दलितांना मिळणारं आरक्षण 18% आरक्षण दलितांना तामिळनाडूमध्ये मिळतं. इतर कुठेही नाही. हे काम फक्त ओबीसी नेता करू शकतो, दुसरं कोणीच नाही करू शकत. 50% ओबीसीना 50% आरक्षण, एकूण टोटल 69% आरक्षण. सुप्रीम कोर्टाने जेव्हा 1992 मंडल जजमेंट दिलं, त्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने एक सूचना केली, आदेश वगैरे नाही दिला, फक्त सूचना केली जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने की 50% पेक्षा जास्त आरक्षण नको. आणि सुप्रीम कोर्टाची ही सूचना केंद्र सरकारने लगेच मनावर घेतली. नरसिंहराव सरकार होतं त्यावेळेस, आणि लगेच नरसिंहराव सरकारने एक फतवा काढला आणि सगळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ते पत्र पाठवलं. काय पत्र होतं ते की तुमच्या राज्यात जर 50% पेक्षा जास्त आरक्षण असेल तर ते कमी करा, 50%च्या आत आणा, वरचं आरक्षण काढून टाका, रद्द करा. सगळ्या राज्यांना हा फतवा गेला नरसिंहराव सरकारचा. तामिळनाडूला पण गेला. त्यावेळेस तामिळनाडूला जयललिताबाई नावाची ब्राह्मण बाई मुख्यमंत्री होती. आता ही बाई ब्राह्मण मुख्यमंत्री, तिने काय करायला पाहिजे? तिने विधानसभेमध्ये ते पत्र ठेवलं, ठेवावं लागतं, ठेवलं. आणि तुम्हाला एक खुबीची गोष्ट सांगतो की तामिळनाडूमध्ये डीएमके आणि AIDMK हे दोन्ही पक्ष ओबीसीचे पक्ष आहेत. तामिळनाडूमध्ये कुठलंही आरक्षण नसताना 72% ओबीसी आमदार, 72% ओबीसी खासदार, 72% जिल्हा परिषदचे अध्यक्ष, 72% पंचायत समिती, सगळे 72%च्या वर तिथे ओबीसी निवडून येतात. डीएमके असो किंवा AIDMK असो. त्यामुळे ते ओबीसीचे पक्ष आहेत. आणि ओबीसी पक्षांची प्रमुख मुख्यमंत्री जयललिताबाई ब्राह्मण. ते पत्र जेव्हा विधानसभेत आलं तर विधानसभेच्या सगळ्या आमदारांनी ते सर्वांच्या समोर फाडलं आणि फेकून दिलं. आणि सगळ्या आमदारांनी काय सांगितलं? ठराव मंजूर केला. काय होतं ठरावामध्ये? की तामिळनाडूची विधानसभा केंद्र सरकारला आदेश देत आहे, विनंती नाही, केंद्र सरकारला आदेश देते आहे. तामिळनाडूची विधानसभा आदेश असा आहे की केंद्र सरकारने ताबडतोब पार्लमेंटचं अधिवेशन बोलवावं. पार्लमेंटच्या अधिवेशनमध्ये विधेयक ठेवावं आणि असा कायदा पास करावा की ज्याच्यामुळे तामिळनाडूचं 69% आरक्षण हे राज्यघटनेच्या 9व्या सूचीमध्ये जाईल. आणि 9व्या सूचीमध्ये एखादी गोष्ट जाणं म्हणजे सुप्रीम कोर्ट सुद्धा त्याच्याकडे वाईट नजरेने बघू शकत नाही. केंद्र सरकार तर फार लांबची गोष्ट. हे पत्र नरसिंहरावांच्या टेबलावर गेलं. नरसिंहरावांनी ताबडतोब पार्लमेंटचं अधिवेशन, खास अधिवेशन बोलवलं. खास अधिवेशनामध्ये विधेयक मांडलं गेलं, कायदा मंजूर झाला आणि तामिळनाडूचं 69% आरक्षण हे घटनेच्या 9व्या सूचीमध्ये टाकलं गेलं. ही आहे ओबीसीची ताकद. हे इतर कोणी करू शकलं नाही देशामध्ये. हे फक्त ओबीसीचा पक्ष करू शकतो. ब्राह्मणांच्या विरोधात उभी राहण्याची जी काही एक संस्कृती आहे, एक मानसिकता आहे, एक परंपरा आहे ओबीसीमध्ये, त्या परंपरेचे पायी हे तामिळनाडूचे ओबीसी आहेत, बिहारचे ओबीसी आहेत, उत्तर प्रदेशचे ओबीसी आहेत. आणि म्हणून आजही लालू, मुलायम, स्टॅलिन, करुणानिधी जे कोणी असतील ते RSS BJPशी कधीही युती करत नाहीत. त्यांच्या विरोधात ते सतत उभे राहतात. आडवाणीची रामरथ यात्रा संपूर्ण देशभर फिरली. तामिळनाडूमध्ये प्रवेश करण्याची हिंमत नाही आडवाणीची आणि त्याच्या रामरथ यात्रेची. तामिळनाडूत प्रवेश पण नाही करू शकणार.
आणि हीच रामरथ यात्रा अडवाणीची बिहारच्या बॉर्डरवर आल्याबरोबर लालू प्रसादने ही रामरथ यात्रा मोडून काढली, अडवाणीला उचलून जेलमध्ये टाकलं. हे फक्त ओबीसी नेता करू शकतो, दुसरं कोणीच करू शकत नाही. कारण ओबीसीची मानसिकता, परंपरा आणि त्याची संस्कृती जी आहे ती ब्राह्मण विरोधी आहे. तर आता जी परिस्थिती निर्माण झालेली आहे 1977ची 75-77ची सत्ताधारी पक्षाच्या विरोधाची आघाडी, त्याच्यातून जनता पक्ष, त्याच्यातून मंडल आयोग, 10 वर्षानंतर लगेच 1988 साली सत्ताधारी काँग्रेसच्या विरोधात पुन्हा नवीन आघाडी, त्याच्यातून जनता दल, त्याच्यातून मंडल आयोगाची अंमलबजावणी, आणि आता सत्ताधारी भाजपच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा नॅशनल फ्रंट, भाजपच्या विरोधी, भाजप विरोधी पक्षांची राजकीय आघाडी 2024च्या निवडणुकांसाठी. आरएसएस बीजेपीचा प्रयत्न असा आहे की भाजपच्या विरोधात जी काही राजकीय आघाडी निर्माण होईल देशामध्ये, तिचं नेतृत्व राहुल गांधींनी करावं, असा प्रयत्न आरएसएस बीजेपीचा आहे. आणि म्हणून राहुल गांधीला मोठा करण्याचा प्रयत्न चालू आहे. ज्या लोकांनी काल परवापर्यंत त्याला पप्पू म्हणून हिणवलं, त्या पप्पूला ते आज आपू बनवत आहेत. त्याला 2 वर्षाची शिक्षा देऊन त्याची खासदारकी काय काढण्याचं काय नाटक करत आहेत आणि त्याला मोठा बनवत आहे. भारत जोडो यात्रा काढायला लावत आहेत. 8 एप्रिलला दिल्लीमध्ये स्टॅलिन यांनी सामाजिक न्याय परिषद भरवली दिवसभराची, आणि सगळ्या भाजप विरोधी सगळ्या राजकीय पक्षांना निमंत्रण दिलं. आणि या सामाजिक न्याय परिषदेचा अजेंडा काय? जात निहाय जनगणना आणि भारताचं फेडरल स्ट्रक्चर. असे जे काही 2-3 मुद्दे जे आहेत, जे अँटी कास्ट मुद्दे आहेत, जे जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी या देशामध्ये होणं आवश्यक आहे. कारण जात निहाय जनगणना जाती व्यवस्था नष्ट होण्यासाठी आवश्यक आहे. कारण एखादी गोष्ट जर नष्ट करायची असेल तर त्या गोष्टीचा सगळा डेटा, सगळी आकडेवारी, त्या वस्तूचे सगळे गुणधर्म, ती कशी जन्मली, कशी विकसित झाली, आज ती कोणत्या अवस्थेत आहे, याचा सगळा अभ्यास त्या गोष्टीचा करावा लागतो. मग ती गोष्ट नष्ट करता येते आपल्याला, मग तो पदार्थ नष्ट करता येतो आपल्याला. जाती व्यवस्था जर नष्ट करायची असेल तर प्रत्येक जातीचा डेटा पाहिजे, प्रत्येक जातीची आकडेवारी पाहिजे, प्रत्येक जातीचा अभ्यास झाला पाहिजे. मग जाती व्यवस्था कशी नष्ट करायची याची धोरणं आखता येतील आणि त्याप्रमाणे कायदे करावे लागतील आणि त्याप्रमाणे मग जाती व्यवस्था नष्ट करण्याकडे आपल्याला जावं लागेल. तर जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी जातनिहाय जनगणना आवश्यक आहे. आणि जातनिहाय जनगणना व्हावी म्हणून या देशामध्ये फक्त ओबीसी आंदोलन करतायत, दुसरं कोणीच आंदोलन करत नाहीये. जणू काय जाती व्यवस्था अंत फक्त ओबीसीनाच पाहिजे, बाकीचे कोणाला नाही पाहिजे. म्हणून स्टॅलिनच्या माध्यमातून एक गोष्ट सगळ्या देशभर गेली. स्टॅलिनच्या या सामाजिक न्याय परिषदेला भाजपच्या विरोधातले सगळे राजकीय पक्ष, त्यांचे आमदार खासदार तिथे उपस्थित होते दिवसभर. त्या दिल्लीच्या सामाजिक न्याय परिषद लगेच कायदा करतील स्टॅलिन की देशातील सगळी मंदिरं ब्राह्मणांची हकालपट्टी. जर स्टॅलिन प्रधानमंत्री झाले तर पूर्ण देशामध्ये ब्राह्मण जात वगळता सगळ्या जातीच्या, सगळ्या धर्माच्या लोकांना त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे आरक्षण लगेच लागू होईल, लगेच लागू होईल. तामिळनाडूमध्ये लगेच लागू होतं तर देशात का लागू होणार नाही स्टॅलिन प्रधानमंत्री झाल्याबरोबर. आणि ते राज्यघटनेच्या 9व्या सूचीमध्ये टाकलं जाईल.
म्हणजे सुप्रीम कोर्टाला चॅलेंज करता येणार नाही. जर जाती व्यवस्था नष्ट करायची असेल तर 2024ला स्टॅलिन प्रधानमंत्री होणं आवश्यक आहे, कारण तो ओबीसी जातीतून आलेला नेता आहे आणि तोच ब्राह्मणांच्या विरोधात खंबीरपणे कायदे कानून बनवू शकतो. बाकी दुसऱ्या कोणामध्येही एवढी हिंमत नाही की तो ब्राह्मणाच्या विरोधात उभं राहून काही सांगू शकेल, काही बोलू शकेल. एकाची बी हिंमत नाही. सगळे संघ भाजपच्या नादी लागलेले आहेत. कोणी आपल्या हातीला गणेश बनवून टाकलं, कोणी परशुरामला डोक्यावर घेतलं, कोणी भाजपचा उमेदवार निवडून यावा म्हणून काहीतरी करतो, त्या मतदारसंघात जाऊन गाड्या करतो. तर हे ओबीसी करू शकतो. अरे तामिळनाडूमधून 50 वर्षापासून ओबीसीचं राज्य, ओबीसीच्या पक्षाचं राज्य तामिळनाडूमध्ये आहे. 50 वर्षापासून. 50 वर्षात तामिळनाडूमधून काँग्रेस खतम, संघ खतम, भाजप खतम, विश्व हिंदू परिषदचं नाव पण नाही, बजरंग दलाचा प्रश्नच नाही. तामिळनाडूमध्ये दंगल घडवून आणणारी एकही संघटना तामिळनाडूमध्ये अस्तित्व निर्माण करू शकत नाही. त्यामुळे 50 वर्षात तामिळनाडूमध्ये एकही जाती दंगल, एकही धार्मिक दंगल झालेली नाही 50 वर्षात. कारण त्यांनी दंगली करणारे पक्षच खतम करून टाकले. काँग्रेस खतम, भाजप खतम, जनसंघ खतम, RSS खतम, विश्व हिंदू परिषद सगळे खतम. तामिळनाडूमध्ये नाही, त्यांना प्रवेशच नाही. ते जर भारतात घडवायचं असेल, भारतात जर दंगलमुक्त भारत जर घडवायचा असेल तर स्टॅलिन प्रधानमंत्री झाला पाहिजे, कारण तो ओबीसी आहे आणि तोच हे काम करू शकतो, दुसरं कोणी करू शकत नाही. ही जी नवीन परिस्थिती निर्माण झाली आहे त्याच्याप्रमाणे तुम्हाला काही निर्माण करावं लागेल, वागावं लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जोपर्यंत ओबीसीची स्वतःची राजकीय व्यवस्था निर्माण होत नाही तोपर्यंत RSS BJP विरुद्ध तुम्ही लढूच शकत नाही. तामिळनाडू का लढू शकतं? कारण तिथल्या ओबीसींनी स्वतःचे पक्ष उभे केले. बिहारमध्ये लालू का लढू शकतो? कारण बिहारमध्ये त्यांनी स्वतःचा ओबीसी पक्ष उभा केला. मुलांनी स्वतःचा ओबीसी पक्ष उभा केला, म्हणून RSS BJPच्या विरोधात ते लढू शकतात. महाराष्ट्रात जर तुम्हाला RSS BJPच्या विरोधात लढायचं असेल तर महाराष्ट्रात ओबीसी पक्ष निर्माण झाला पाहिजे. बाकी दुसरे सगळे पक्ष फालतू RSS BJPला मदत करणारे. ओबीसींचा पक्ष निर्माण झाला पाहिजे आणि तो सत्तेत आला पाहिजे, म्हणजे RSS BJPची वाट लागेल. आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो आहोत, सुरुवात केलेली आहे. आम्ही एक ओबीसी राजकीय आघाडी म्हणून एक राजकीय आघाडी, त्याच्यामध्ये बाकीच्या सगळ्या लहान मोठ्या ओबीसी संघटना आपल्या संघटनांसह त्या राजकीय आघाडीमध्ये येऊ शकतात आणि निवडणुका लढवू शकतात. ओबीसींच्या जीवावर जर निवडणुका लढवल्या तर हे जे ओबीसींचे दलाल सगळ्या पक्षांनी निर्माण करून ठेवलेले आहेत, राष्ट्रवादीचा ओबीसी दलाल, काँग्रेसचा ओबीसी दलाल, भाजपचा ओबीसी दलाल, बावनकुळे, हे सगळे खतम होतील जर ओबीसीचा पक्ष उभा राहिला तर. आणि हेच तुम्हाला करावं लागणार आहे आणि त्यासाठीच प्रयत्न करावे लागतील तुम्हाला. तर येत्या काळामध्ये आम्ही सगळं उभं करतो आहोत. तुमची मदत मिळाली तर ते आधी अत्यंत दुप्पट वेगाने ते काम सुरू होईल, मोठं होईल, गतिमान होईल. धन्यवाद. जय ज्योती, जय भीम, जय संविधान.